घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ब्रेड पकोडा करणार आहोत किंवा याला ब्रेड पॅटीस देखील म्हटलं जातं. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. अगदी कमी तेलकट हे पॅटीस तयार होतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी इथं मीडियम साईजचे 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने याला मी स्मॅश करून घेणार आहे. तुम्ही हाताने देखील सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता. आता इथं सगळे माझे हे बटाटे स्मॅश करून झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक साधारण 4 ते 5 हिरवी मिरची घालून घ्यायची, थोडासा लसूण, त्यानंतर थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला याची आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवतोय. आता त्यानंतर फोडणीसाठी एक 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं. त्यानंतर मोहरी, त्यानंतर एक 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवली ती पेस्ट घालून घ्यायची आणि थोडीशी शेवटी हळद घालून याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा कच्चेपणा सगळा निघून गेला की आपल्याला हे मिश्रण बटाटे जे आपण स्मॅश करून घेतले त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे सुरुवातीला मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळे चमच्यानेच याला थोडंसं मी असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे हाताने छान असं एकजीव पूर्णपणे आपल्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळं मिश्रण या बटाट्याला चांगलं लागलं पाहिजे. त्यामुळे याला छान असं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आपली ही बटाट्याची भाजी इथं तयार झालेली आहे. आता भाजी तयार झालेली आहे. आता आपण बेसनचं बॅटर करून घेऊया. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, त्यानंतर एक पाव चमचा हळद घालून घ्यायची, थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि त्यानंतर थोडासा ओवा घालून घ्यायचा आणि साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला या बेसनचं बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता हे बॅटर एकदम घट्ट देखील करायचं नाही किंवा एकदम पातळ देखील करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने झालेली आहे. आता इथं आपलं बॅटर देखील तयार झालेलं आहे आणि आपली बटाट्याची भाजी देखील बनवून झालेली आहे. आता त्यानंतर मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. मी तर सुरुवातीला ब्रेडच्या 4 स्लाईस घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी चाकूने मधोमध अशा पद्धतीने या ब्रेडच्या स्लाईस कट करून घेणार आहे आणि राहिलेल्या देखील मी ब्रेड अशा पद्धतीने सगळा कट करून घेतलेला आहे. आता ब्रेडच्या साईजला आपल्याला ही भाजी लावून घ्यायची आहे. तुम्हाला जशी आवडते त्यानुसार तुम्ही कमी जास्त यामध्ये भाजी इथं वापरू शकता. भाजी जरा थोडी जास्त वापरली तर पॅटीस देखील किंवा पकोडा खायला छान लागतात. त्यामुळे भरपूर अशी यामध्ये बटाट्याची भाजी घालून घ्यायची आणि त्यानंतर याच्यावर ब्रेडची आपल्याला दुसरी स्लाईस घालून घ्यायची आणि त्यानंतर हे छान असं आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून बटाट्याची भाजी या ब्रेडला चांगली चिकटली पाहिजे, म्हणून थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने इथं मी सगळं हे पॅटीस हे बनवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान असं गरम कडकडीत झालं की गॅस आपला मीडियम करायचा आणि त्यानंतर हे ब्रेड आपल्याला या बेसनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे डीप करून छान घ्यायचं आणि त्यानंतर हा एक एक ब्रेड आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचा आहे तेलामध्ये. गॅस अजिबात फुल्ल करायचा नाही किंवा लो देखील करायचा नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे एक 3 ते 4 मिनिट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जर गॅस लो केला तर हे आपले पकोडे तेलकट होऊ शकतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच याला एक 3 ते 4 मिनिट आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. अशा पद्धतीने थोडंसं वरून तेल सोडून घ्यायचं, जेणेकरून वरची बाजू देखील चांगली भाजून छान सुरुवातीला निघते, त्यामुळे चिकटत देखील नाही आणि अशा पद्धतीने अलटी-पलटी करून आपल्याला हे 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि अजिबात हे तेलकट वगैरे काही होत नाहीत, कारण गॅस आपला मीडियम आहे आणि खायला देखील तेवढंच असेल, हे खायला देखील भारी लागतात. आता जवळजवळ एक 3 ते 4 मिनिट आपली होत आलेले आहेत आणि आता तुम्ही याचा कलर देखील बघू शकताय. छान आपले हे तळले गेलेले आहेत आणि आता याला मी बाजूला काढून घेणार आहे.
एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता हे मी साईडला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील काही पकोडे तळून घेणार आहेत. तर इथं माझे जवळजवळ मी काही पकोडे इथं मी तळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला एक मी कट करून देखील दाखवते. तर तुम्ही बघू शकता आत आपण भरपूर बटाट्याची भाजी वापरलेली आहे, त्यामुळे हे पॅटीस अगदी छान असं पकोडे झालेले आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा हे ब्रेडचे पकोडे नक्की करून बघा आणि अगदी कमी तेलकट आणि झटपट हे तयार होतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.